हे बघा आता आता चवीनुसार मीठ टाकायचं आतमध्ये. हां नमस्कार, मी आज हे कोथिंबिरीचे डोसे बनवणार आहे. डोसे तर आम्ही नेहमीच बनवतो, हां पण ते कोथिंबिरीचं वेगळं बनवणार आहे आज. त्याच्यासाठी फक्त मूग डाळ, ही 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ भिजवली मी. ते आता बारीक करून घेणार. नंतर कोथिंबीर, आलं, लसूण ते वाटप दाखवूया. ते वाटप दाखवतो. हे आधी बारीक करून घेते. एवढं तांदूळ, 1 वाटी कोथिंबीर. आपलं कोथिंबीरीचं काय, कोथिंबीरीचे डोसे कोथिंबीरचे डोसे. हां त्याच्यामुळे ही कोथिंबीर किती घेतली आपण? ही 1 वाटी घेतली. ठीक आहे. आणि 4-5 पाकळ्या लसणीच्या 1 वाटी चेपून घेतली ना. ही मिरची किती टाकली? 1च टाकले मी तिखट. आम्हाला तिखट जास्त, तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तुम्ही अधिक मिरची घेऊ शकता. आल्याचं तुकडं घेतले तेवढं कापून. लसणीच्या पाकळ्या पण तुम्ही जास्त घेऊ शकता तुमच्या. 4-5 घेतले आहेत. जसे क्वांटिटी असेल तसं. आम्ही कमी बनवणार, माणसं कमी, सगळे गावाला गेले. हर्षल, संचित, सोनल सगळे गावाला गेलेत ना. खाणार आम्ही आता 2-3 माणसाच घरात येतो. आम्ही 3घच आहोत आता इथे, आणि पूजा आहे. म्हणून कमी बनवायचं. ही अर्धा चमचा जिरा पावडर आहे, कारण धने पावडर नाही, कोथिंबीर आहे ना. जिरे पावडर तुम्ही चांगला सुगंध पावडर केली होती ना, म्हणून मी अगोदर नाही टाकली, आता टाकली. हे बघा वाटप केलं. हे वाटप यायचं ते आता आपण डाळ तांदूळ वाटले ते त्याच्यात हे टाकायचं. मुगाची डाळ अशासाठी टाकायची की ती थोडी मऊ, म्हणजे नरम होणार. मऊ होतात त्याने. उडदाची, चण्याची असले तर त्याने कडक होतात डोसे. हे बघा आता चवीनुसार मीठ टाकायचं आतमध्ये, आपल्याला पाहिजे तेवढं. आता हे सगळं मिक्सअप करून घेऊया. सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. सकाळचा नाश्ता पण करू शकता तुम्ही, आणि आता दुपारी 4-5 वाजता सुद्धा चहा बरोबर पण करू शकता. चटणी बरोबर, भाजी बरोबर, कशाबरोबर एक डोसा खाऊ शकतात. कशाबरोबर, कसली आपली कडधान्याची भाजी म्हणा, दुसरं कसली चटणी, सॉस, टोमॅटो सॉस. पळी ठेवले तापत. आता मी एक तेल ओतलं याच्यात. हे बघा, 1 पळी तेल. हे तापलं पाहिजे. ते तापले की आता लसूण टाकायचं. हे बघा, ही लसूण फोडण्यासाठी. ही मोहरी लांबड. हिंग, चिमूटभर टाका. थोडासा. ही सुकी मिरची, एवढीच आपल्या फोडणी. बस. ते थोडा वेळ झाकून ठेवायचं. 5 मिनिटं झाकून ठेवायचं. झाकण ठेवायचं. बघा, आता पॅन ठेवलाय मी. तेल जरा पुसून घेतलं आधी. पॅन आपला गरम झालाय. आता डोसा टाकूया. हे डोश्याचं पीठ तयार आहे. आता डोसे टाकते आहे. कोथिंबिरीचा डोसा. तुम्हाला आता गावचे व्हिडिओ बघायला मिळतील, 2-3 व्हिडिओ तरी. बघूया आता किती व्हिडिओ गावी गेले तर किती शूट करणार ते. हर्षल, संचित आहे ना, त्यामुळे करायला मिळेल की नाही माहिती. करतील थोडंफार तरी करतील. हर्षल, संचित आपल्या पंजोळी गेलेत. पंजोळी. खाली आपण तेल नाही लावले ना. हे बघा, आता थोडंसं तेल टाकायचं वाटलं. आता टाकायचं जरासं. थोडं जास्त तेल नाही वापरायचं आपल्याला. नाही.
कोथिंबिरीचा डोसा बघा कसा होतोय तो. डोसा नेहमी बनवतो आम्ही, पण डाळीचे तांदळाचे. हां कोथिंबिरीचा आहे. हे कोथिंबीर. तसेच तुम्ही दुसऱ्या भाज्यांचे पण डोसे बनवू शकता. पालक, मेथी, कसलंही. हां कोणी म्हातारी माणसं, मुलं, कोणी खाऊ शकते. आवडीने खातात असले डोसे. हां दिसायला पण मस्त दिसतात, हिरवं हिरवगार. हे बघा आपलं कोथिंबिरीचे डोसे तयार झाले. कसं झाले म्हणजे आता आमचा या नाही हर्षेल नाही, हां तर मीच खाऊन दाखवते तुम्हाला. हां चटणी बिटणी आता काय नाही, स्वाद भरून खाऊ शकता. हां हे बघा हां एकदम मस्त. हां कोणी खावे, नरम आहेत, मऊ आहेत एकदम. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हां सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हां आणि कसं झाले ते कमेंट करून सांगा मला. हां कोथिंबिरीचं डोसं पहिलं बनवलेत. हां चला बाय. बाय.